संसदेसंबंधीचा तिसरा भाग आपण आज पाहणार आहोत. आजपर्यंत आपण दोन भागांमध्ये संसदेच्या नियमांची, संसदेच्या कामकाजाची चर्चा केली, त्याच्या रचनेची चर्चा केली. आता उरलेला जो भाग आहे, आपण पाहिलं होतं की घटनेमध्ये 44 कलम किंवा 44 अनुच्छेद संसदेसंबंधाने आहेत. तर ती उरलेली कलमं जी आहेत तो भाग आज पूर्ण करायचा आहे. आपण सुरुवात करणार ते एका वर्तमानपत्रामध्ये किंवा नेटवरती मी ती न्यूज पाहिली, त्या न्यूजपासून आपण सुरुवात करतोय. अन एक्सपर्ट एक्सप्लेन्स, इंडियन एक्सप्रेसची बातमी आहे. किती तारखेची आहे ते बघा, 6 सप्टेंबर 2020ची बातमी आहे, म्हणजे अगदी अलीकडची बातमी आहे. व्हॉट आर क्वेश्चन आवर अँड झिरो आवर अँड वाय डू दे मॅटर? शून्य प्रहर म्हणजे काय आणि प्रश्नोत्तरांचा तास म्हणजे काय? इन व्ह्यू ऑफ द पॅन्डेमिक अँड ए ट्रंकेटेड मान्सून सेशन, पार्लमेंट हॅज सेड नो टू क्वेश्चन आवर अँड कर्टेल्ड झिरो आवर. म्हणजे आता जे पॅन्डेमिक म्हणजे कोविड क्रायसिस ज्याला म्हणतो आपण, महामारी जी आता चालू आहे, ते लक्षात घेता प्रश्नोत्तरं वगैरे याच्यामध्ये वेळ घालवायला आम्हाला वेळ नाही असं म्हणून सरकारने प्रश्नोत्तरांचा तास बंद केलेला आहे आणि शून्य प्रहर जो आहे त्याची वेळ कमी केली आहे. द अपोजिशन हॅज स्ट्रॉंगली क्रिटिसाइज्ड दिस. विरोधी पक्षांनी याची अगदी खरमरीत याच्यावरती टीका केलेली आहे. म्हणजे साहजिक आहे विरोधी पक्ष टीका करणार, कारण त्यांना प्रश्न विचारायला संधी मिळत नाही आहे. वाय दीज टू पिरियड्स आर इम्पॉर्टंट? म्हणजे हे दोन जे तास आहेत, शून्य प्रहर आणि प्रश्नोत्तरांचा तास, पण पहिल्यांदा आपल्याला बघायला पाहिजे की ते काय आहेत, त्यांचा अर्थ काय होतो, आणि मग आपण त्याचं महत्त्व काय आणि मग अपोजिशन त्याच्यावर टीका का करतायत ते आपल्याला कळेल. म्हणजे हीच बातमी इथे मी कट करून थोडक्यात इथे मांडली आहे. आता झिरो आवर आणि प्रश्नोत्तरांचा तास हे बघण्याच्या आधी संसदेचं दैनंदिन कामकाज कसं चालतं ते पाहायचं आहे. दिल्लीमधली संसदेची जी बिल्डिंग आहे अगदी पाहण्यासारखी आहे. जरूर पहा आणि एकदा पार्लमेंटला व्हिजिट देऊन या. तिथे व्हिजिटची सोय असते. हल्ली थोडंसं अवघड होत चाललं आहे ते, पण ती संधी आपल्याला मिळेल तेव्हा तुम्ही घ्या. संसदेची आपण पाहिलं की वर्षातून साधारणपणे 3 अधिवेशनं भरतात. पहिलं फेब्रुवारी मार्चमध्ये सुरू होणारं अर्थसंकल्पीय अधिवेशन, ते सगळ्यात मोठं असतं. बऱ्याच वेळेला ते अगदी एप्रिल एंड मेपर्यंत पण चालू शकतं. त्याच्यानंतर मान्सून सेशन, पावसाळी अधिवेशन जुलै ऑगस्टमध्ये, आणि नोव्हेंबर डिसेंबरमध्ये हिवाळी सेशन असतं. संसदेचं आपण हे बघितलं आहे की दोन्ही सभागृहांची सचिवालयं आहेत, आणि ही सचिवालयं हे सगळं कामकाज किंवा कामकाजाच्या वेळा हे सगळं ठरवतात. सचिवालयामध्ये प्रशासक असतात, सचिवालयांचे बरेच विभाग आहेत, हेही तुम्हाला मी सांगितलं. तर ही सचिवालयं दैनंदिन कामकाज संसदेच्या पदाधिकाऱ्यांच्या मदतीने ठरवतात. म्हणजे अर्थातच अध्यक्ष आणि सभापती, लोकसभेचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे सभापती यांचा तो अधिकार आहे. त्यामुळे त्यांच्या मदतीने त्यांना प्रशासक हे जे काय ते मदत करतात आणि ते कामकाज ठरवलं जातं. 3 सेशन्स असतात. साधारणपणे 6 महिने वर्षातले अधिवेशनं चालू असतात. आता रोज कामकाज कसं चालतं? साधारणपणे संसद सकाळी 11 वाजता सुरू होते, आणि आत्तापर्यंतच्या पद्धतीप्रमाणे, आता तो तास रद्द केला आहे हे मी आत्ताच सांगितलं, पण आत्तापर्यंतच्या पद्धतीप्रमाणे 1950 पासून आजपर्यंत अगदी सुरुवात व्हायची नेहमी ती प्रश्नोत्तरांच्या तासाने. म्हणजे अजूनही ती होणार, आत्ता जी विशिष्ट परिस्थिती आहे त्यामुळे ते रद्द केलं, पण पुन्हा तो चालू होईल हे निश्चित. तर प्रश्नोत्तरांचा तास, आता प्रश्नोत्तरांचा तास म्हणजे एखाद्या खासदाराला काहीतरी विचारावं असं वाटलं, तो उभा राहिला आणि त्याने विचारलं, आणि
अर्थात प्रश्न विचारणार कोणाला आणि कोण कोणाला विचारणार, तर विरोधक सरकारला विचारणार, हे साहजिक आहे. पुन्हा विरोधक विरोधकांना विचारू शकत नाहीत किंवा सत्ताधारी पक्षाचे खासदार सुद्धा काही वेळेला प्रश्न विचारतात, पण प्रश्न सरकारला विचारले जातात, हे लक्षात घ्या. कारण सरकार काम करणारं आहे, कामकाज सगळं चालवतं ते सरकार, जबाबदारी सरकारची आहे, त्याच्यामुळे प्रश्न सरकारला विचारले जातात. तर असं होत नाही की खासदारांना वाटलं आणि ते उभे राहिले आणि त्यांनी प्रश्न विचारला. समजा नोव्हेंबरमध्ये हिवाळी अधिवेशन आहे आणि त्याच्यात तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, तर 3-4 महिने आधी संसद सचिवालयाकडे त्या खासदारांना ते प्रश्न द्यावे लागतात. प्रश्न सविस्तर तुम्ही लिहून पाठवले की संसद सचिवालय त्याच्यावरती प्रोसेसिंग सुरू करतं, त्याच्यावरती कार्यवाही सुरू करतं. कुठल्या खात्याचा प्रश्न आहे, समजा गृह खात्याचा प्रश्न आहे, तर तो गृह खात्याकडे पाठवला जातो. मग गृह खातं त्याचं चौकशी करायला सुरुवात करतं की तमिळनाडूमध्ये कुठल्या तरी जिल्ह्यामध्ये कुठल्या तरी खेड्यामध्ये काहीतरी घटना घडली आहे की ज्याला मग काहीतरी जातीय रंग आहे, धार्मिक रंग आहे, मग काही जणांची हत्या झाली आहे किंवा आणखीन काही झालं आहे, तर त्या संबंधाने तो प्रश्न आहे. मग गृह खातं तमिळनाडूच्या आपल्या अधिकाऱ्यांकडे ते पाठवतं. तमिळनाडू पोलिसांकडे ती माहिती जाते. तमिळनाडू पोलीस त्या जिल्ह्याच्या पोलीस ऑफिसरकडे ती माहिती पाठवतात. मग तो जिल्ह्याचा जो पोलीस अधिकारी आहे तो अगदी स्थानिक जिथे घटना घडली आहे त्या पोलीस स्टेशनकडून माहिती मिळवतो. म्हणजे किती बारकाईने माहिती गोळा केली जाते ते लक्षात घ्या, आणि आपलं स्ट्रक्चर किती सुंदर आहे ते तुम्हाला लक्षात येईल. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्ट्रक्चर अर्थात याच्यामध्ये थोडीशी ब्रिटिश लिगसी पण आहे. ब्रिटिशांनी ही व्यवस्था आपल्याला शिकवली आणि म्हणूनच महादेव गोविंद रानडे म्हणायचे की आधी तुम्ही त्यांच्याकडनं जे काही नियोजन आहे, जी काही व्यवस्था आहे ती शिकून घ्या, नंतर आंदोलन वगैरे स्वातंत्र्य वगैरेची भाषा करा किंवा आपोआप नंतर तुम्हाला स्वातंत्र्य मिळेल. ईश्वरी योजनेप्रमाणे आत्ता जे चाललंय ते स्वीकारा, असं महादेव गोविंद रानडे म्हणाले होते. अर्थात तो वेगळा विषय आहे, त्याच्यात नंतर केव्हा तरी आपण बोलू. पण प्रश्न विचारल्यानंतर प्रश्न सचिवालयाकडे जातो, सचिवालय गृह मंत्रालयाकडे पाठवेल, कारण तो गृह मंत्रालयाचा प्रश्न आहे. गृह मंत्रालय तमिळनाडू राज्याशी संबंधित आहे म्हणून तमिळनाडू राज्य पोलीस यंत्रणेकडे देईल, पोलीस यंत्रणा आपल्या स्थानिक अधिकाऱ्याकडून माहिती घेईल. याच क्रमाने उलटा तो सगळा जो उत्तराचा भाग आहे किंवा जी माहिती मिळाली आहे ती याच क्रमाने उलटी दिल्लीपर्यंत येईल, सचिवालयामध्ये येईल, त्याचं उत्तर तयार केलं जाईल, मंत्री त्याच्यात लक्ष घालतील, त्याच्यामध्ये आणखीन काही धोरणाचा प्रश्न आहे का, काय बदलावं लागेल, तर ते सगळं ते करतील आणि एक छापील उत्तर तयार केलं जाईल. त्याच्यानंतर प्रश्नोत्तरांच्या तासाचं वेळापत्रक तयार केलं जातं. राज्यसभा टी व्ही आणि लोकसभा टी व्ही याच्यावरती हल्ली अधिवेशनं सगळीच्या सगळी दाखवतात, तर तुम्ही प्रश्नोत्तरांचा तास याच्यामधला बघू शकता की एकूण जर 30 दिवस अधिवेशन चालणार असेल, रोज 10 प्रश्न असं टाईमटेबल आखलेलं असतं. एक आज किती प्रश्न घ्यायचे आहेत, कोणाचे प्रश्न आहेत, त्याप्रमाणे त्या संबंधित सदस्याला ते कळवलं जातं की तुमचे प्रश्न आज आहेत तर तुम्ही उपस्थित राहा आणि तुम्हाला काही उपप्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही विचारू शकता. म्हणजे प्रश्नोत्तरांच्या तासाला मग त्या दिवशी तो सदस्य तिथे उपस्थित असेल, सगळ्यांना ती उत्तरं दिलेली असतील. एकाने विचारलं म्हणून त्यालाच दिलं असं नाही, ते सगळ्यांना दिलेलं असतं. त्यामुळे पार्लमेंटची प्रिंटिंगची कॉस्ट किंवा एकूण प्रोसेसिंगची कॉस्ट खूप मोठी आहे. म्हणजे लाखो कोट्यावधी रुपये याच्यावरती खर्च होतात. पण यालाच लोकशाही म्हणतात. म्हणजे लोकशाही व्यवस्थेमध्ये माहिती मिळवणं, अधिकृत माहिती मिळवणं, लोकांना सरकारला प्रश्न विचारणं, हे सगळं गृहीत आहे आणि याच्यासाठी होणारा खर्चसुद्धा गृहीत आहे. मग तो प्रश्न तिथे विचारला जातो, मंत्री त्याचं उत्तर देतात की आम्ही उत्तर पटलावरती ठेवलेलं आहे, आणि मग त्यांना जे काही कॉमेंट करायची असते ती थोडक्यात करतात.
त्याच्यावर सदस्याला जर आणखीन काही विचारायचं असेल तर तो ते विचारू शकतो आणि मग अध्यक्ष सांगतात की आता या प्रश्नावरची चर्चा बंद करून पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊ. तर या पद्धतीने प्रश्नोत्तरांचा तास चालतो. रोज साधारण 1च तास त्याच्यासाठी दिलेला असतो. आता याच्यामध्ये प्रश्न 2 प्रकारचे असतात. एक तारांकित प्रश्न आणि अतारांकित प्रश्न किंवा सर्वसाधारण प्रश्न. म्हणजे जर प्रश्न अत्यंत म्हणजे इमर्जन्सी आहे किंवा अत्यंत गंभीर आहे तर तो तारांकित आहे असं विचारणारा सदस्य नमूद करतो, पण अर्थात सचिवालय ठरवतं की त्याला तारांकित म्हणायचं की नाही. आणि त्याच्यानंतर मग त्याला तसा दर्जा दिला जातो, म्हणजे क्रम त्याचा पुढे येतो किंवा त्याला थोडासा वेळ जास्त दिला जातो. तर हे सगळे तारांकित. आणि एखाद्या विभागाच्या संबंधात तारांकित प्रश्न येणं म्हणजे त्या विभागाची सुद्धा एक प्रकारे तारांबळ उडते. काही वेळेला मग ती थोडीशी नामुष्की, सारखे तारांकित प्रश्न तुमच्याबद्दल यायला लागले तर तुमच्या कामकाजाबद्दल सारखे प्रश्न का उपस्थित होत आहेत असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. आता त्याच्यानंतर शून्य प्रहर. आता शून्य प्रहर ही एक कन्व्हेन्शन आहे, म्हणजे एक परंपरा किंवा परंपरेतून निर्माण झालेली किंवा प्रक्रियेतून निर्माण झालेला भाग आहे. म्हणजे शून्य प्रहरा संबंधाने घटनेमध्ये कुठे लिहिलेलं नाही आहे किंवा कुठला कायदा नाही, कायदे नंतर हळूहळू झाले. पण साधारणपणे असं व्हायचं 1960 सालापासून. राजकारण आपलं गुंतागुंतीचं होत चाललं, त्याच्यामध्ये आम जनतेचा सहभाग वाढला, म्हणजे आपल्या धोरणांमुळे शिक्षणाचा प्रसार वाढत गेला, तसं तसं मग समज वाढत गेली लोकांची राजकारणाची आणि मासेस पॉलिटिक्समध्ये यायला लागले वेगवेगळ्या कारणांनी. तसं कॉम्प्लिकेशन वाढत गेले, त्यामुळे प्रश्न पण वाढत गेले. प्रश्नोत्तरांचा तास पुरा पडेना. प्रश्नोत्तरांचा तास संपल्यानंतर ज्यांचा त्याच्यामध्ये समावेश नव्हता असे सगळे MPs म्हणजे खासदार उभे राहायचे आणि प्रश्न विचारायला सुरू करायचे की आम्हाला हे विचारायचं आहे, आम्हाला ते विचारायचं आहे, हा तेवढाच महत्त्वाचा मुद्दा आहे. मग बऱ्याच वेळेला अध्यक्ष काही जणांना परवानगी द्यायचे की हा खरोखर महत्त्वाचाच मुद्दा आहे. आणि मग ती प्रथाच पडली की 11 ते 12 प्रश्नोत्तरांचा तास झाल्यानंतर पुढे परत आणखीन सदस्य प्रश्न विचारत राहायचे. आणि मग हळूहळू ते फॉर्मलाइज केलं गेलं आणि मग त्याला शून्य प्रहर. आता शून्य प्रहर ही परत मिलिटरी टेक्नॉलॉजी आहे, मिलिटरी टर्मिनॉलॉजी आहे, म्हणजे लष्करामध्ये वापरले जाणारे हे शब्द आहेत. 0 आवर याचा अर्थ एखादा अटॅक सुरू करण्याची वेळ, त्याला 0 आवर असं म्हणतात. मग त्याच अर्थाने तो इथे वापरला गेलाय की सरकारवरचा अटॅक एक प्रकारे. पण आवर जरी म्हटलेलं असलं तरी तो तासभर चालेलच असं नाही आहे, तसं काही बंधन नाही आहे की चालवायलाच पाहिजे, किंवा तासापेक्षा जास्त सुद्धा कधी कधी तो चालू शकतो. हे तासच 1 तासच आहे असं नाही आहे. तर साधारणपणे शून्य प्रहर. पण शून्य प्रहरामध्ये सुद्धा प्रश्न उपस्थित करायचे तर अधिसूचना थोडीशी द्यावीच लागते. कारण तुमच्या लक्षात आलं असेल की भारतासारखा एवढा मोठा देश, तुम्ही आसाममधल्या किंवा सिक्कीममधल्या कुठल्या तरी खेड्याविषयी प्रश्न विचारलात आणि दुसरा प्रश्न लगेचच गुजरातमधल्या किंवा अगदी दमण दीवमधल्या दादरा नगर हवेलीमधल्या कुठल्या तरी छोट्याशा किनाऱ्यावरच्या गावासंबंधी विचारलात तर त्या गृहमंत्र्याला किंवा त्या अर्थमंत्र्याला किंवा त्या रेल्वे मंत्र्याला ते माहिती गोळा करायला तरी वेळ पाहिजे. कारण संसदेमध्ये खोटी माहिती दिली किंवा अशीच हवेत काहीतरी सांगितलं तर तो सुद्धा संसदेचा हक्कभंग होऊ शकतो. आणि मग त्याच्यावर प्रिव्हिलेजेस कमिटी असते आणि ती कमिटी काही आक्षेप घेऊ शकते किंवा तुम्हाला शिक्षा पण देऊ शकते. ती वेगळी शिक्षा असते, अर्थात न्यायालय देतं तशा प्रकारची नाही की तुरुंग वगैरे असा काही प्रश्न नसतो, पण काहीतरी शिक्षा हक्कभंग समिती देऊ शकते. त्याच्यामुळे बोलताना जपून बोलायला लागतं मंत्र्याला सुद्धा. माहिती गोळा करून मग पुराव्यांच्या आधारेच बोलावं लागतं. त्यात सुद्धा असे आरोप केले जातात की तथ्य फिरवलेली आहेत वगैरे वगैरे. हे कामकाज खूप इंटरेस्टिंग आहे, तुम्ही ते बघत जा, वर्तमानपत्रामध्ये वाचत जा, म्हणजे तुम्हाला यातले बारकावे आपोआप कळत जातील. तर शून्य प्रहर, तारांकित प्रश्न असं सगळं सुरुवातीला 11 ते 1च्या दरम्यान हा सगळा
गडबडीचा किंवा एक प्रकारे संघर्षाचा सरकार आणि विरोधी पक्ष. एक नंतर मग थोडंसं लंच आवर होतो, 1 ते 2 ब्रेक असतो. मी संसदेचं ते सभागृह पाहिलंय म्हणून ते मला आठवतं आणि मुद्दाम त्याचा उल्लेख करावा असं वाटतो की त्याचा एक सेंट्रल हॉल आहे आणि मग त्याचं एक मोठं कॅन्टीन पण आहे आणि त्या कॅन्टीनमध्ये अतिशय सबसिडाइज्ड असे रेट्स आहेत. ते सबसिडाइज केले आहेत कारण लोकप्रतिनिधी आहेत, लोकप्रतिनिधींसाठी सरकारने केलेली ती सोय आहे. म्हणजे मी जेव्हा गेलो तो 20-25 वर्षापूर्वी, त्यावेळेला 20 पैसे 25 पैसे असे रेट्स होते. आता किती असतील माहिती नाही, पण साधारणपणे अत्यंत स्वस्त त्याच प्रमाणात ते रेट्स असणार. म्हणजे ज्यूस एखादं 8 आण्याला 75 पैशाला मिळायचं, त्यावेळेला त्याला व्हॅल्यू पण होते. आता 1 रुपयाला पण फारशी व्हॅल्यू राहिलेली नाही. तर मी लहान असताना 2 पैसे आणि 3 पैसे किंवा 1 पैशाचं नाणंसुद्धा पाहिलेलं नाही, वापरलेलं आहे. तर बर्फाचा गोळा जो मिळतो तो 2 पैसे आणि 3 पैशाचा मिळायचा, 5 पैशाचा पण मिळायचा आणि 10 पैशाचा पण. पण 10 पैशाचा खाणारा खूप श्रीमंत, असं आमच्या शाळेतल्या मुलांमधल्या समजुती होत्या. तर तसं या संसदेच्या कॅन्टीनमध्ये अतिशय सबसिडाइज्ड रेटमध्ये सगळ्या गोष्टी मिळतात. तुम्ही गेलात तर तुम्हालाही त्याच रेटमध्ये ते मिळतं. फक्त खासदारांसाठी असं नाही, जो कोणी येईल त्याला एकच रेट असतो. तिथे आपण सुद्धा जाऊ शकतो परवानगी घेऊन. तर सहज जाता जाता उल्लेख केला म्हणून. आणि इथेच पत्रकार पण येतात आणि मग पत्रकारांना बाईट्स पण मिळतात. तुम्ही राजदीप सरदेसाईचे ब्लॉग पहा किंवा त्याचं ट्विटर अकाउंट पहा, त्याच्यावर बऱ्याच गोष्टी, त्याच्यावर टीका पण बरीच होते, पण टीका सोडून द्या. आपल्याला माहिती गोळा करायची आहे, आपल्याला जास्तीत जास्त चांगल्या प्रकारची चांगल्या दर्जाची माहिती. तर त्याचं ब्लॉग्स आणि ट्विटर अकाउंट पाहिलं तुम्हाला असे इंटरेस्टिंग, त्यांची पुस्तकं पण बरीच आहेत, तर ती त्याच्यामध्ये पण तुम्हाला बरीच चांगली माहिती मिळू शकेल. तर शून्य प्रहर आणि हा प्रश्नोत्तरांचा तास संपला, त्याच्यानंतर लंच ब्रेक आणि मग 2 वाजल्यापासून साधारणपणे वैधानिक कामकाजाला सुरुवात होते. म्हणजे संसदेचा तो अधिकार आहे, महत्त्वाचा अधिकार आहे, कायदे करण्याचा अधिकार. आपण बघितलं की सरकारमध्ये कामांचं विभाजन होतं आणि त्याच्यामध्ये सरकारचे 3 विभाग असतात, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ. यापैकी कायदे मंडळ याचं काम आहे कायदे करणं, कार्यकारी मंडळ याचं काम आहे कायद्यांची अंमलबजावणी करणं आणि न्याय मंडळ यांचं काम आहे कायद्यांचा अर्थ लावणं. त्यालाच आपण काय म्हणतो, न्याय देणं. म्हणजे वाद झाला, न्यायालयामध्ये एखादा माणूस जातो त्यावेळेला काय करतो, तर कायद्याप्रमाणे माझ्यावरती अन्याय झाला आहे, अन्याय झाला आहे, त्या बोलण्याला काहीतरी अर्थ लागतो किंवा आधार लागतो. अन्याय झाला आहे म्हणजे न्यायाधीश विचारतील कशाच्या आधारे तुम्ही असं म्हणताय. मग तुम्ही सांगू शकता की हा कायदा होता आणि या कायद्याप्रमाणे मला हे फायदे मिळायला हवे होते पण ते नाही मिळाले, म्हणजे माझ्यावरती अन्याय झाला. मग कायद्याचा अर्थ चुकीचा लावला गेला असं त्या फिर्यादीचं म्हणणं आहे. मग न्यायाधीश ठरवतील की फिर्यादी बरोबर आहे का ज्याच्यावर आरोप केला आहे तो आरोपी बरोबर आहे. यालाच म्हणायचं अर्थ लावणे, कायद्याचा अर्थ लावणे. तर कायद्याचा अर्थ लावण्याचं काम न्यायाधीश करतात. कायद्याची अंमलबजावणी कार्यकारी मंडळ करतं. कार्यकारी मंडळामध्ये कोण कोण येतं, तर पंतप्रधान, राष्ट्रपती आणि सगळं प्रशासन, जे पोलिसांसहित सगळे. आणि कायदे मंडळ कायदे करतं. आता ही कायदे करण्याची जी प्रक्रिया आहे ती दुपारी साधारणपणे रोज 2 वाजल्यापासून सुरू होते. आता विधेयकं मांडली जातात. आता विधेयक आणि कायदा, विधेयक इंग्लिशमध्ये त्याला बिल म्हणतात आणि कायद्याला लॉ म्हणतात. तर विधेयक याचा अर्थ कायद्याचा मसुदा, म्हणजे कच्चा कायदा थोडक्यात. विधेयक कसं तयार होतं किंवा मग आता इथे आपल्याला कायद्याची उगमस्थानं बघायची आहेत. म्हणजे एखादा खासदार विधेयक मांडतो, मग त्याला ते का मांडावं असं वाटतं. अर्थातच
जी काही परिस्थिती असते, सामाजिक परिस्थिती, राजकीय परिस्थिती, त्याच्या आधारावर किंवा त्याच्या अनुषंगाने तो विधेयक मांडतो. जनतेची आंदोलनं होतात, जनता मागणी करते. आता उदाहरणार्थ तुम्ही बघा, 2000च्या नंतर अण्णा हजारेंचं आंदोलन चाललेलं होतं. आदरणीय अण्णा हजारे राळेगण सिद्धीचे व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन, म्हणजे स्वयंसेवी संस्था चालवणारे, नॉन गव्हर्मेंटल ऑर्गनायझेशन असं पण त्याला म्हणतात, बिगर सरकारी संघटना. तर त्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली एक मोठं आंदोलन झालं. आत्ताचे दिल्लीचे आपले मुख्यमंत्री केजरीवाल त्याच्यामध्ये होते आणि बरेच मोठे मोठे लोक त्याच्यामध्ये सामील झाले. इंडिया अगेन्स्ट करप्शन अशी एक मूवमेंट चाललेली होती. आणि मग त्यांनी मागणी केली की माहितीचा अधिकार जनतेला मिळाला पाहिजे, गुप्ततेचा कायदा वगैरे सगळं बंद करून टाका. ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्ट नावाचा एक कायदा आहे, ब्रिटिश काळामध्ये तो तयार केलेला कायदा आहे. तर तो सगळा बंद करून टाका आणि आपल्याला खुली माहिती मिळाली पाहिजे, अशी मागणी जनतेने केली. मग त्याच्या आधारावरती सरकारने विधेयक मांडलं माहितीच्या अधिकाराचं. हे विधेयक मांडल्यानंतर साधारणपणे त्याच्यावर 3 वेळेला त्याचं वाचन होतं. पहिलं वाचन हे सर्वसाधारण जनरल रीडिंग असतं. त्याच्यानंतर दुसरं जे वाचन आहे ते क्लॉज बाय क्लॉज, म्हणजे एक एक त्याच्यातला वाक्य घेऊन एक एक शब्दाचा कीस पाडत चर्चा करत पुढे जातात. मग त्याच्यामध्ये काही जण चेंजेस सुचवतात, काही वेळेला ते चेंजेस स्वीकारले पण जातात. मग तिथे सत्ताधारी विरोधी असा फार संघर्ष तर असतोच, पण विरोधकांनी सुचवलं म्हणून ते घ्यायचंच नाही असं काही धोरण नसतं. जर काही कन्स्ट्रक्टिव्ह सूचना आली तर ती घेतली जाते, मग शब्द बदलले जातात. आणि मग तिसरं वाचन जे आहे ते विधेयक साधारणपणे फायनलाइज केलेलं आहे, सगळ्यांच्या सूचना घेतलेल्या आहेत, अशा अर्थाने मग परत सारांशाने ते वाचलं जातं की आपण ह्या गोष्टी मान्य करणार आहोत. तर त्याचे डिटेल्स सगळं कायदा नाही वाचला जात. प्रत्येकाला त्याची प्रिंट कॉपी दिलेली आहे, तर तो घरी आपलं होमवर्क करेल आणि येईल. काही असेल तर प्रश्न उपस्थित करेल. मग इथे प्रश्न उपस्थित करायला परवानगीची गरज नसते, ते ऑन द स्पॉट विचारले जातात, कारण मग त्या कायद्यासंबंधाने तयारी करूनच मंत्री आले आहेत असं गृहीत धरलं जातं. आणि खासदार सुद्धा तयारी करून येतात, त्याच्यामुळे ते जे काय आहे ते लाईव्ह सेशन असतं, म्हणजे तिथे आधी काही प्रिपेरेशन केलेलं नाही आहे. मग हे जे काही प्रश्नोत्तरांचं हे वैधानिक कामकाज आहे, याला साधारणपणे 6 वाजेपर्यंत चालावं अशी अपेक्षा असते. पण सदस्यांनी आग्रह केला आणि अध्यक्षांनी परवानगी दिली तर ते कामकाज वाढत जातं. बजेट्स वगैरे ज्या वेळेला मांडली जातात, कारण बजेट हे सुद्धा एक विधेयकच आहे, त्याच्याकडे आपण येणार आहोत पुढे. तर बजेट मांडताना वगैरे बऱ्याच वेळेला असं होतं की रात्री 12 वाजेपर्यंत किंवा दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत, दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत चर्चा चालत राहते. संसदेला शनिवार रविवार सुट्टी असते, मग बऱ्याच वेळेला शुक्रवारी दुपारी सुरू झालेलं सेशन आहे ते शनिवार सकाळपर्यंत चाललं आणि मग नंतर सुट्टी घेतली, असं पण झालेलं आहे. कारण ही डेलिबरेशनची प्रक्रिया आहे, चर्चेची प्रक्रिया आहे, त्याला मर्यादा असता कामा नये आणि तेच यशस्वी किंवा चांगल्या दर्जेदार लोकशाहीचं लक्षण मानलं जातं. तर अशा प्रकारे साधारणपणे जनतेकडून मागण्या येतात, मग त्याच्यावर प्रोसेसिंग होतं आणि त्याच्या आधारे विधेयकं बनवली जातात, विधेयकं मांडली जातात, त्याच्यावर चर्चा होते, 3 वाचनं होतात. 3 वाचनानंतर साधारणपणे सभापती किंवा अध्यक्ष विचारतात की हे तुम्हाला मान्य आहे का. आवाजी मतदान असं त्याला म्हणतात. बहुसंख्यांनी हो म्हणून सांगितलं तर मतदान घेण्याची गरज नाही. पण काही वेळेला असं होतं की मतविभागणीची मागणी केली जाते, किती जणांना हवं आहे, किती जणांना नको आहे, एक्झॅक्ट आम्हाला नंबर हवा आहे, कारण आम्हाला अशी शंका आहे की सरकारला पाठिंबा बहुतेकांचा नाही आहे, सरकारमधले सुद्धा काही जण फुटू शकतात. मग अशा वेळेला मतविभागणी घेतली जाते, म्हणजेच मतदान करायला सांगितलं जातं. आता अर्थात ते सगळं इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्स आहेत, तुम्हाला उठून कुठे जावं लागत नाही, काही कागदावर काही शिक्का विक्का मारावा लागत नाही,
एक बटन फक्त दाबायचं, येस ऑर नो. ते तुमच्या टेबलवरच असेल, तुमच्या बाकावरच असेल. आणि मग बोर्डवरती समोर सगळे आकडे पुढच्या 10 मिनिटामध्ये फ्लॅश होतात की एवढ्या जणांनी त्याला हो म्हटलं आणि एवढ्या जणांनी नाही म्हटलं. म्हणजे समजा एखाद्या राज्यामध्ये आणीबाणी आहे ती उठवावी की नाही असा प्रश्न असेल, त्याच्या संबंधीचा काही कायदा नव्याने करायचा असेल, तो आणीबाणी वाढवण्याचा असेल, कमी करण्याचा असेल, जे काय असेल ते, तर तो कायदा मतदानाला टाकला, त्याच्यावर मतदान केलं आणि समजा 100 लोक होते, त्याच्यापैकी 90 जणांनी मतदान केलं, 46 जणांनी त्याच्या बाजूनी केलं, तर तो कायदा तिथल्या तिथे संमत झाला असं मानलं जातं. ते विधेयक संमत झालं असं मानलं जातं. पण विधेयक एकदा संमत झालं की लगेच त्याचं कायद्यामध्ये रूपांतर होत नाही. ती प्रक्रिया तुम्ही अगदी नागरिक शास्त्रामध्ये पण शिकलेला आहात. विधेयकाचे आधी प्रकार असतात ते आपण बघूया. विधेयकाचे साधारणपणे 2 प्रकार असतात. एक सरकारी विधेयक आणि दुसरं खाजगी विधेयक. मंत्र्यांनी मांडलेली विधेयकं त्याला म्हणतात सरकारी विधेयक, म्हणजे सरकारने मांडलेली विधेयकं. आणि खाजगी विधेयक म्हणजे मंत्री सोडून बाकी कोणत्याही खासदारांनी मांडलेलं, आणि असे विधेयक साधारणपणे विरोधी पक्षाचे खासदार मांडतात. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की विरोधी पक्षांनी मांडलेली जी काही विधेयक आहेत त्याला खाजगी विधेयक असं म्हणतात. सत्ताधारी पक्षाच्या एखाद्या खासदाराला मांडायचं असेल तर तो स्वतः मांडणार नाही, तो सरकारला सांगेल. त्यामुळे ते जर तेवढंच महत्त्वाचं असेल तर मंत्रीच स्वतः पद्धत नेहमीच्या रुटीनप्रमाणे ते विधेयक मांडतील. पण खाजगी विधेयकं साधारणपणे विरोधी पक्षाच्या सदस्यांकडून मांडली जातात. आता ही सरकारसाठी नामुष्कीची बाब समजली जाते. याचा अर्थ काय होतो की जे विरोधी पक्षाच्या सदस्यांना कळलं ते तुम्हाला कळलेलं नाही. मी माहितीच्या अधिकाराचं उदाहरण मुद्दाम घेतलं कारण तिथे असं झालं होतं, विशेषतः महाराष्ट्रामध्ये. मंगलप्रभात लोढा नावाच्या त्यावेळच्या BJPच्या, म्हणजे 98-99 मधल्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या, BJPचे आमदार होते, काँग्रेसची सत्ता होती आणि त्या BJPच्या आमदारांनी माहितीच्या अधिकाराचं बिल मांडलेलं होतं. हे खाजगी विधेयक झालं. म्हणजे इथे काय दिसून आलं की सरकारने ते मांडायला हवं होतं पण सरकारने ते केलं नाही, म्हणून विरोधी पक्षांना ते करावं लागलं. मग सरकारला पण लगेच त्याचं महत्त्व पटलं आणि मग त्यांनी स्वतःचं एक बिल आणलं महाराष्ट्र सरकारने. म्हणजे आपलं राष्ट्रीय जे कायदा आहे तो 2005 मध्ये आला, पण त्याच्या आधी महाराष्ट्रात माहितीच्या अधिकाराचा कायदा आपण पास केलेला होता. तर त्याची ही पार्श्वभूमी आहे की मंगलप्रभात लोढा यांनी ते बिल आणलं. मग ते महाराष्ट्र सरकारने त्यांना सांगितलं की आम्ही आमचं एक विधेयक आणतो आहोत. लोढांनी ते मागे घेतलं. आता सरकारी विधेयक नंतर आलं, मग ते पास झालं आणि त्याचं कायद्यामध्ये रूपांतर पण झालं. तर खाजगी विधेयक सहसा पास होत नाहीत. सरकार 2 प्रकारे त्याला उत्तर देऊ शकतं. पहिला म्हणजे ते जर महत्त्वाचं असेल तर ते सांगतं की आम्ही या प्रकारचं विधेयक आणणार आहोत, तर त्यामुळे तुमचं विधेयक तुम्ही मागे घ्या. खाजगी विधेयकाचा उद्देशच तो असतो की सरकारला जागं करणं, आणि सरकार समजा जागं झालं आणि त्यांनी पॉझिटिव्हली रिस्पॉन्स दिला, त्यांनी ते स्वीकारलं की आम्ही करणार आहोत, तर मग यांचं काम संपलं, ते विधेयक मागे घ्यायचं. ते तसं त्यांनी जर घेतलं नाही मागे, ते तसंच संमतीसाठी ठेवलं, तर ते संमत होणार नाही सहसा. कारण सरकारकडे मेजॉरिटी आहे, बहुसंख्या आहे, आणि सरकारला जर स्वतःचं बिल पास करायचं असेल तर ते हे बिल पास होऊ देणारच नाहीत. म्हणजे हे सगळ्या प्रॅक्टिकल गोष्टी आहेत, प्रॅक्टिकल पॉलिटिक्सच्या गोष्टी आहेत. त्यामुळे खाजगी विधेयक हे एक प्रकारे सिम्बॉलिक असतं, सूचक गोष्ट आहे ती, की सरकारला जागं करण्याचा तो एक मार्ग आहे, तो एक प्रयत्न आहे. आता सरकारी आणि खाजगी हे समजलं, पण आणखीन 2 प्रकार असतात, अर्थविधेयक आणि सर्वसामान्य विधेयक. ज्या विधेयकांचा संबंध कुठल्या तरी करांशी आहे, टॅक्स किंवा आर्थिक बाबींशी आहे,
मग त्याचं संसदेमध्ये त्याचं घटनेमध्ये वर्णन केलेलं आहे विस्ताराने. ती तुम्हाला मी नोट देईन, त्याच्यामध्ये ती घटनेतली कलमं ओळीने दिलेली आहेत, तर ती पहा. तर ही जी काही सगळ्या तरतुदी आहेत, त्या तरतुदींच्या संदर्भात जर असेल, आर्थिक बाबींशी संदर्भात जर असेल, तर त्याला अर्थविधेयक असं म्हणतात. अर्थात कुठे वाद झाला तर लोकसभेचा अध्यक्ष शेवटी ते ठरवतात की एखाद्याला ह्याला अर्थविधेयक म्हणायचं की नाही. पण अर्थविधेयक मांडताना सुद्धा आधी राष्ट्रपतींची एक परवानगी पण घ्यावी लागते. तर अर्थविधेयक हे आर्थिक बाबींशी संबंधित आणि सर्वसाधारण म्हणजे बाकी सर्व विषयांवरची जी काही विधेयकं आहेत त्याला सर्वसाधारण विधेयक असं म्हणतात. दोन्हीमध्ये फरक असा आहे की सर्वसाधारण विषयांवरचं जे काही विधेयक असेल, ऑर्डिनरी बिल जे असेल, ते राज्यसभेत किंवा लोकसभेत कुठेही सुरू करता येतं, कुठेही पहिल्यांदा मांडता येतं. पण अर्थविधेयक हे केवळ लोकसभेतच मांडता येतं आणि लोकसभेने मंजूर केल्यानंतर ते राज्यसभेकडे पाठवलं जातं. राज्यसभेने 14 दिवसांच्या आत ते मंजूर केलं तर ठीक आहे, दुरुस्त्या जरी सुचवल्या तरी त्या स्वीकारून मग लोकसभा ते पुढे पाठवते. पण 14 दिवसानंतर ते संमत झालं नाही राज्यसभेमध्ये आणि लोकसभेला असं वाटलं की ते संमत झालं पाहिजे, तर ते संमत झालं असं गृहीत धरलं जातं. म्हणजे थोडक्यात असं की अर्थविधेयकाच्या बाबतीमध्ये राज्यसभेच्या मंजुरीची गरज नाही. राज्यसभेची मंजुरी असणं आवश्यक नाही. ऑर्डिनरी बिल्सच्या बाबतीमध्ये ती गरज असते. म्हणजे राज्यसभेने बऱ्याच वेळेला अडवलेलं पण आहे. मोदी गव्हर्नमेंट 14 मध्ये आल्यानंतर राज्यसभेत काँग्रेसचं बहुमत होतं, त्यामुळे मोदी गव्हर्नमेंटला बऱ्याच गोष्टी करण्यासाठी, कायदे करण्यासाठी वाट पाहावी लागली, जोपर्यंत राज्यसभेतलं बहुमत काँग्रेसचं कमी झालं नाही तोपर्यंत. तर ही एक साधारणपणे प्रक्रिया असते कायदे पास करण्याची. अर्थविधेयक आणि सर्वसामान्य किंवा ऑर्डिनरी बिल, मनी बिल आणि ऑर्डिनरी बिल, दोन्ही बिल दोन्ही सभागृहांकडून पास झाल्यानंतर राष्ट्रपतींकडे सहीसाठी जातात. आता प्रश्न असा उपस्थित होतो की अर्थविधेयकाच्या संदर्भात राज्यसभेला एवढे कमी अधिकार का, किंवा ही असमानता का अर्थविधेयकाच्या संदर्भात. अर्थविधेयक पैशाच्या संबंधाने आहे, जनतेकडून आलेला पैसा आहे, त्याच्यामुळे जनतेने प्रत्यक्षात निवडून दिलेले प्रतिनिधी जिथे आहेत त्या सभागृहाला अधिक अधिकार देण्यात आलेले आहेत. लोकसभेमध्ये आपण पाहिलं की जनतेने थेट निवडून दिलेले प्रतिनिधी असतात, त्याच्यामुळे लोकसभेला अधिक अधिकार आहेत, राज्यसभेला कमी आहे. तर लोकसभा आणि राज्यसभा विधेयक संमत करतात आणि ते राष्ट्रपतींकडे पाठवतात. आणि आपण आधी पाहिलं तसं राष्ट्रपतींच्याकडे पुन्हा 2 ऑप्शन्स आहेत. ते एकतर संमत करणं सही करून, किंवा दुसरं त्याचा ते नकाराधिकार वापरून परत पाठवणं. व्हेटो असा इंग्लिशमध्ये शब्द आहे त्याला, VETO. नकाराधिकार याचा अर्थ मला हे संमत नाही आहे. त्याचं उदाहरण आपण मागच्या एका लेक्चरमध्ये पाहिलं होतं की ज्ञानी झैल सिंग हे जेव्हा राष्ट्रपती होते त्यावेळेला त्यांनी पोस्टल बिलाला नकाराधिकार वापरलेला होता. आणखीनही तुम्ही असे काही प्रसंग घडले आहेत का हे शोधून काढू शकता. हे होमवर्क म्हणून तुमचं तुम्ही करा की राष्ट्रपतींनी 1950 पासून आत्तापर्यंत 70 वर्षामध्ये नकाराधिकार किती वेळेला वापरला आणि मग त्याचं पुढे काय झालं, हे शोध घेऊन तुम्ही मला सांगू शकता. तर नकाराधिकार समजा वापरला, अर्थविधेयकाच्या बाबतीमध्ये तो वापरता येत नाही, पण इतर विधेयकांच्या संदर्भात तो वापरला, संसदेकडे ते विधेयक परत पाठवलं जातं. मग अशा वेळेला परत ऑप्शन्स अनेक आहेत. जर त्याचं महत्त्व नसेल तर ते विधेयक असंच बारगळलं जातं, पुन्हा कोणी त्याची चर्चा करत नाही. पण सरकारला ते महत्त्वाचं वाटत असेल, सरकार आणि राष्ट्रपतींच्या मधले संबंध जर चांगले नसतील तरच सहसा असं घडतं. म्हणजे हा प्रॅक्टिकल पॉलिटिक्सचा प्रश्न आहे परत.
अर्थात परत आता राष्ट्रपतींची निवड कशी होते हा पण संबंध किंवा हा पण प्रश्न तिथे बरोबर उपस्थित होतो. सरकारच त्यांची निवड करतं, म्हणजे सरकार निवड करतं असं आपण पुन्हा इनफॉर्मली बोलतो आहोत. प्रत्यक्षात एक निवडणूक प्रक्रिया आहे, पण सहसा प्रत्यक्षात काय होतं ते पहा, की सरकारच्या तर्फे उभा केलेला एक कॅन्डिडेट असतो आणि बाकी मग कोणाला सुद्धा उभं राहायला परवानगी आहे. मग विरोधी पक्ष सगळे मिळून सहसा एखादा कॅन्डिडेट स्पॉन्सर करतात आणि काही अपक्ष पण असतात. म्हणजे राष्ट्रपतींच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रातलं एक वेगळं उदाहरण आहे की लातूरमध्ये एक हमालीचं काम करणारे ग्रस्त आहेत, तर ते नेहमी राष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठी अर्ज भरतात. आत्तापर्यंत बऱ्याच वेळेला त्यांनी तसा अर्ज भरला आहे. 35 वर्ष पूर्ण झालेल्या कोणालाही तो भरण्याची परवानगी आहे. पण अर्थात तिथे निवडून येण्याची क्षमता वगैरे हे सगळं आहे, तर ते आता पुढच्या लेसनमध्ये आपण बघणारच आहोत. पण असे अर्ज पण अपक्ष अर्ज म्हणून येतात, हे पण लक्षात घ्या. तर राष्ट्रपती कोण निवडून येतो, आत्तापर्यंत जर उदाहरण पाहिलं तर विरोधी पक्षाने स्पॉन्सर केलेला राष्ट्रपती कधीही निवडून आलेला नाही. राष्ट्रपती सहसा सत्ताधारी पक्षाचाच माणूस निवडून येतो. पण असं होतं बऱ्याच वेळेला की आत्ता कसं झालं की प्रणव मुखर्जी काँग्रेसचे कार्यकर्ते होते, काँग्रेसचे मोठे पदाधिकारी होते, काँग्रेसच्या सरकारमध्ये ते मंत्री पण राहिलेले आहेत, उत्तम लेखक होते, अलीकडेच वारले ते आणि करोनाचा परिणाम झाला आणि बाकीचे पण काही कॉम्प्लिकेशन्स होते, वय पण झालेलं होतं. तर हे काँग्रेसवाले होते बेसिकली. पण राष्ट्रपती झाल्यानंतर त्यांनी अर्थातच निपक्षपातीपणे आपली भूमिका पार पाडली, बाकीच्या सगळ्या राष्ट्रपतींनी जशी ती पार पाडली आहे तशी. पण मध्यंतरीच म्हणजे त्यांच्या कारकिर्दीच्या मध्येच सरकारमध्ये बदल झाला आणि BJPचं सरकार आलं. आता अर्थात प्रणव मुखर्जी आणि नवीन सरकार यांच्यामध्ये संबंध चांगले राहिले, पण असं दरवेळेला होईलच असं नाही. तर अशा वेळेला मग संघर्ष उत्पन्न होऊ शकतो. आता ज्ञानी झैल सिंग आणि राजीव गांधी दोघेही तसे काँग्रेसवालेच, पण त्यांचं पटत नव्हतं काही कारणांनी. मागच्या पिढीतले आणि पुढच्या पिढीतले असा तो थोडासा संघर्ष होता आणि त्या संघर्षामुळे आणि त्याच्यात काही जेन्युइन कारणं पण होती, फक्त एक वैयक्तिक संघर्ष हे कारण नसतं एवढ्या मोठ्या पातळीवरती. पंजाबचा प्रश्न त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होता, शीख राजकारण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतं, मग इंदिरा गांधींचे हत्येचं प्रकरण, पंजाबचा प्रश्न, हत्येनंतर झालेल्या दंगली, त्याच्यामध्ये मारले गेलेले शीख, हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होत्या, हे पण लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला भारताचं राजकारण समजून घ्यायचं आहे तर एक एक प्रश्न असे त्याचे वेगवेगळे इतके पैलू आहेत, इतके अँगल्स आहेत, हे लक्षात घ्यावं लागतं. तर हे सगळं गृहीत धरून या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर जैल सिंगांनी पोस्टल बिलाला विरोध केलेला होता, नकाराधिकार वापरलेला होता. आणि मग पुन्हा ते बिल दुसऱ्या सरकारनी VP सिंगांचं सरकार आलं, त्याच्यात सुधारणा केल्या, त्याच्यातल्या ज्या गोष्टी आहेत आक्षेपार्ह वाटल्या होत्या राष्ट्रपतींना त्या काढून टाकल्या आणि नव्याने ते बिल सादर केलं. मग राष्ट्रपतीने ते संमत केलं. म्हणजे कोणतेही विधेयक दुसऱ्यांदा सादर केल्यानंतर, दुसऱ्यांदा संमत करून सादर केलं तर मग मात्र नकाराधिकार वापरण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असत नाही. आता आणखीन एक बाब विधेयकांच्या बाबतीमध्ये आपण बोलतो आहोत म्हणून, आणि इथेच 107 ते 119 या कलमांमध्ये ही तरतूद करण्यात आलेली आहे. 112वं कलम जे आहे ते आपल्या अर्थसंकल्पासंबंधी आहे. तर अर्थसंकल्प ही खूप इंटरेस्टिंग प्रक्रिया आहे. अर्थसंकल्प हे सुद्धा एक विधेयकच असतं, ते मनी बिल असतं अर्थात, त्यामुळे ते अर्थातच पहिल्यांदा लोकसभेमध्ये मांडलं जातं. अर्थसंकल्पाविषयी एक स्वतंत्र लेक्चर आपण घेऊ, इंटरेस्टिंग असं होईल ते खूप. पण थोडक्यात आत्ता इथे सांगतो की अर्थसंकल्प 1 वर्षासाठी मांडला जातो, एक आर्थिक वर्षासाठी. आर्थिक वर्ष आपलं 1 एप्रिलला सुरू होतं आणि 31 मार्चला संपतं. मग आता हे असं का? ब्रिटिशांनी ती प्रथा पाडलेली आहे. बऱ्याच गोष्टी अर्थसंकल्पाच्या बाबतीमध्ये ब्रिटिशांनी सुरू केल्या तशाच आपण चालू ठेवल्या होत्या.
अर्थसंकल्प कित्येक वर्ष संध्याकाळी 5 वाजता मांडला जायचा. आता 5 वाजता याचं कारण काय, तर ब्रिटिशांनीच सुरू केलेली परंपरा. 5ला इथे मांडल्यानंतर ते त्यांना तारेच्या माध्यमातून, केबलच्या माध्यमातून, तारायंत्र ज्याला म्हणतो आपण, टेलिग्राम, तर तारेच्या माध्यमातून ते लंडनला पाठवायचे. मग ते लंडनचं घड्याळ 5.5 तास, 4.5 तास, 5.5 तास साधारणपणे ते मागे असायचं. तर ते तिकडे त्यांचं अधिवेशन सुरू झाल्यानंतर त्याच्यावरती त्याच वेळेला 12 वाजता चर्चा करू शकायचे. म्हणून आपल्याकडे ते 5 वाजता मांडायचे. मग 90 सालापर्यंत, 91 सालापर्यंत ह्याच्यामध्ये बदल करावा असं कोणाला वाटलं नाही. 90 साली पहिल्यांदा तर बदल झाला. मनमोहन सिंग ज्या वेळेला मांडायला लागले, टी व्हीवरती पण ते भाषण दाखवायला लागले, तर त्यावेळेला मग सकाळी सुरू झालं 11 वाजता. म्हणजे आता इंग्लंडशी आपला काही संबंध राहिलेला नाही, तर आपण 5 वाजता कशासाठी मांडायचं. साधारणपणे फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी बजेट मांडलं जायचं. मग 28 फेब्रुवारी असेल, काही वेळेला 29 फेब्रुवारी असेल, किंवा सुट्टी असेल तर मग 26, 27 असं पण मागे पण जाऊ शकतं, शनिवार रविवार असेल तर. फेब्रुवारीचा शेवटचा कामकाजाचा दिवस असं ते दिवस ठरलेले होते. तर अर्थविधेयक म्हणजे अर्थसंकल्प. तर अर्थविधेयक लोकसभेमध्ये मांडलं जातं, म्हणजेच अर्थसंकल्प मांडला जातो. मग पुढे त्याच्यावरती चर्चा होते डिटेल्समध्ये, ते आपण सविस्तर नंतर बघू. त्याच्या संबंधाने आणखीन एक तरतूद पण आहे. अर्थसंकल्पावरची चर्चा जर लांबत गेली, अर्थसंकल्पीय अधिवेशन फेब्रुवारीच्या एंडला केव्हा तरी सुरू व्हायचं. 28 फेब्रुवारीला समजा अर्थसंकल्प मांडला गेला, मार्च महिनाभर चर्चा चालतच राहिली आणि ते मंजूर झालंच नाही. 1 एप्रिलला आर्थिक वर्ष नवीन सुरू होणार आहे. म्हणजे आत्ता आर्थिक वर्ष कोणतं आहे, आज तुम्ही पाहिलं तर आर्थिक वर्ष आहे 19-20. आता 19-20, 2019-2020, 31 मार्च 2020ला हे आर्थिक वर्ष संपेल. 1 एप्रिल 2020ला म्हणजे नवीन आर्थिक वर्ष आपलं सुरू झालं. किंवा आत्ताचं जर बघायचं आहे तुम्हाला, आत्ता आर्थिक वर्ष मी मगाशी मागच्या वर्षीच्या हिशोबाने सांगितलं, आत्ताचं आर्थिक वर्ष आहे 2020-21. आता हे आर्थिक वर्ष 2021च्या 31 मार्चला संपेल आणि 1 एप्रिल 2021मध्ये कोणतं आर्थिक वर्ष सुरू होईल, तर 2021-22. मग समजा अर्थसंकल्पाची चर्चा मार्च एंड नंतरही चालू राहिली, 1 एप्रिलला अर्थसंकल्प मंजूरच झालेला नाही आहे. आर्थिक बाबतींमध्ये एक नियम असा आहे की मागच्या वर्षीचा खर्च यावर्षी, मागच्या वर्षीसाठी दिलेला पैसा जो आहे तो या वर्षामध्ये वापरता येत नाही, तो 31 मार्चलाच संपवावा लागतो. आपण ऐकतो ना चर्चा लोकांची की मंथ एंडचा खर्च चालू आहे, मार्च एंडचा खर्च चालू आहे, म्हणजे पैसे संपवायचे आहेत काहीतरी करून आणि मग एप्रिलमध्ये नवीन खर्च करायचा आहे. मग असं जर घडलं तर एप्रिलमध्ये पैसे खर्च करायला राहणारच नाही आहेत, कारण मार्चचा पैसा तुम्हाला मागच्या वर्षीचा पैसा यावर्षी नाही वापरता येत. मग अशा वेळेला वोट ऑन अकाउंट किंवा लेखानुदान, कलम क्रमांक 116 मध्ये त्याची तरतूद आहे. लेखानुदान म्हणजे समजा 100 रुपये मागितले आहेत तर त्यातले 10% मंजूर करा, 10 रुपये मंजूर करा. मग नंतर अंतिम मंजुरी नाही दिली तर ते पण परत घेता येतील किंवा रद्द करता येतील, पण निदान 10%नी सुरुवात करा. आणि सहसा अर्थसंकल्प मंजूर होत नाही असं होणार नाही. त्यामुळे कुठल्याही मतदानाशिवाय आणि चर्चेशिवाय तात्पुरते पैसे दिले जातात आणि मग समजा 10-12 एप्रिलला मंजुरी झाली तर उरलेले 90% त्याच्यामध्ये देऊन टाकले जाते. अर्थसंकल्प मंजूर झाला नाही किंवा एखादं विधेयक मंजूर झालं नाही याचा सरळ साधा अर्थ आहे सरकारकडे बहुमत नाही आणि सरकारने त्यामुळे राजीनामा द्यावा. लोकसभेचा सरकारवर विश्वास नाही. मग बऱ्याच वेळेला अविश्वास ठराव मांडला जातो आणि अविश्वास ठरावामध्ये तो संमत जर झाला तर सरकारला राजीनामा द्यावाच लागतो.
अलीकडे वाजपेयी सरकारवर असा एक अविश्वास ठराव आला होता, व्ही पी सिंगांच्या सरकारवरती आला होता. वाजपेयींनी मतदानाच्या आधीच राजीनामा देऊन टाकला, कारण त्यांना चित्र स्पष्ट दिसत होतं. व्ही पी सिंगांनी शेवटपर्यंत लढा दिला आणि मग मतदान झालं आणि त्याच्यामध्ये त्यांच्या सरकारचा पराभव झाला. तर अविश्वास ठराव पण मांडला जातो या प्रकारे. आता आपल्याला उरलेला काही भाग बघायचा आहे. आता संसदेमध्ये भाषा कोणती वापरली जाते? हिंदी आणि इंग्रजी. पहिल्या काही वर्षानंतर फक्त हिंदी राहील असं घटनेमध्ये नोंदवून ठेवलंय. बऱ्यापैकी ते आता फॉलो पण केलं जातं, पण इंग्रजी आहे, इंग्रजीचा वापर करता येतो. याशिवाय मातृभाषेतून पदाधिकाऱ्यांच्या परवानगीने, म्हणजे अध्यक्ष किंवा सभापती, तर पदाधिकाऱ्यांच्या परवानगीने मातृभाषेतून पण खासदारांना बोलता येतं. आता सध्या असं आहे की 8व्या अनुसूचीतील ज्या काही 22 भाषा आहेत, ही 8वी अनुसूची आहे आणि आसामी, बेंगॉली, बोडो, डोगरी, हे आसाममध्येच बोलली जाणारी बोडो नावाची दुसरी भाषा आदिवासींची. डोगरी ही काश्मीरच्या भागामध्ये बोलली जाते. त्याच्यानंतर आहेत गुजराती, हिंदी, कन्नड, काश्मीरी, कोकणी महाराष्ट्रात आणि गोव्यामध्ये बोलली जाते. मैथिली बिहारमध्ये, हिंदीची एक व्हर्शन आहे वेगळी. मल्याळम, मणिपुरी, मराठी, नेपाळी, बिहार बंगालच्या भागामध्ये काही ठिकाणी नेपाळी पण बोलली जाते. गोरखा हिल काउन्सिल नावाचं एक वेगळं दार्जिलिंगचा भाग जो आहे त्याच्यामध्ये गोरख्यांची संख्या मोठी आहे. गोरखा ही एक वेगळी जमात आहे. गोरखा वेगळं इन्फंट्री किंवा गोरखा असं बटालियन पण आपल्याकडे लष्करामध्ये आहे, ब्रिटिशांनीच सुरू करून दिलेलं आहे. तर या गुरखा किंवा गोरखा लोकांची जी भाषा आहे ते बऱ्यापैकी नेपाळी पण बोलतात. ओडिया ओडिशामध्ये, पंजाबी, संस्कृत भाषेला सुद्धा मान्यता दिलेली आहे. संस्कृत भाषिकांची संख्या खूप कमी आहे, पण त्याला एक अधिकृत कार्यालयीन भाषा, ऑफिशियल लँग्वेज म्हणून मान्यता दिलेली आहे. त्याच्यानंतर संथाली ही पुन्हा बिहार झारखंडमधल्या आदिवासींची भाषा आहे. सिंधी, सिंधमधून जे भारतामध्ये लोक आले त्यांची ती भाषा. निर्वासित आणि सिंधी कॅम्प्स भारतभर तुम्हाला सगळ्या शहरांमध्ये दिसतील. तर या निर्वासितांची व्यवस्था भारत सरकारने लावून दिली, त्याच्यामुळे जागोजागी हे कॅम्प्स आले. दिल्लीमध्ये त्यांना पहिल्यांदा एकत्र केलं. पाकिस्तान भारत फाळणी झाल्यानंतर 14 ऑगस्ट 1947 पासून लोकांचा लोंढा भारतातून पाकिस्तानमध्ये आणि पाकिस्तानमधून भारतामध्ये होत राहिला. मग त्याच्यात पाकिस्तानमध्ये जो सिंध प्रांत आहे त्यातले जे हिंदू मोठ्या प्रमाणावर आहेत ते भारतामध्ये परत आले जीवाच्या भीतीने. आणि त्या काळामध्ये तिथे मोठ्या प्रमाणावर कत्तल पण झाली. असं म्हणतात की दुसऱ्या महायुद्धामध्ये जेवढा नरसंहार झाला तेवढाच या फाळणीच्या वेळेला पण झाला. तर त्यातून जे वाचलेले लोक आहेत ते दिल्लीमध्ये त्यांना आश्रय देण्यात आला. मग त्यांचं क्लासिफिकेशन करण्यात आलं, म्हणजे त्यांची माहिती गोळा करण्यात आली आणि मग त्यांना जिकडे हवं तिकडं भारतामध्ये पाठवण्याची सोय करण्यात आली. मुंबईमध्ये सुद्धा चेंबूर कॅम्प ज्याला म्हणतो आपण, तिथे ते सिंधी लोक तुम्हाला दिसतील. आता ही जी उत्कृष्ट व्यवस्थापन जे केलं निर्वासितांच्या पुनर्वसनाचं काम, त्याच्यासाठी भारतीय प्रशासनाला जगभरातून कौतुकाचे बोल ऐकायला मिळाले. कौतुक झालं भारतीय प्रशासनाचं. ICS ऑफिसर्स त्यावेळेला जे होते, ब्रिटिशांनी जी काही व्यवस्था निर्माण करून दिली त्या व्यवस्थेमधल्या या ऑफिसर्सनी, अर्थात त्याच्यात त्यावेळेला बरेच भारतीय होते, ते ही उत्कृष्ट व्यवस्था पार पाडली. आपलं प्रशासन म्हणजे आपल्या सरकारचा कणा अत्यंत भक्कम आहे. आणि ती व्यवस्था सगळी ब्रिटिशांची परंपरा म्हणता येईल आपल्याला. तर हे सिंधी लोक, या सिंधी लोकांची भाषा म्हणून त्याला सुद्धा मान्यता देण्यात आलेली आहे. उर्दूसारखी लिपी असते त्यांची, तुम्ही बघितलं असेल. काही जण देवनागरीमध्ये पण लिहितात. त्याच्यानंतर तमिळ, तेलुगू आणि उर्दू. तर अशा 22 भाषा आहेत. आता संसद सदस्यांना या 22 पैकी 22 भाषांमधून बोलता येतं
आणि मग त्याचं इंटरप्रिटेशन हिंदी किंवा इंग्लिशमध्ये केलं जातं. मग त्याच्यासाठीची मोठी यंत्रणा तिथे कार्यरत आहे. आता हा साधारणपणे भाषांचा मॅप आहे. याच्यामध्ये जे 22 भाषा आहेत त्या सगळ्या याच्यात इन्क्लूड केलेल्या नाही आहेत. जो एक ठळक आणि चांगला मॅप मला वाटला तो मी घेतला आहे. हा जो मध्ये तुम्हाला दिसतोय तो हिंदी बेल्ट आहे. यालाच दुसरा एक टीकात्मक शब्द पण आहे, बिमारू प्रदेश असं त्याला म्हणतात. बिमारू म्हणजे बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान या सगळ्याला मिळून ते बिमारू असं म्हणतात. तर हा बिमारू बेल्ट म्हणजे हिंदी बेल्ट, हिंदी स्टेट्स आहे. गंगेचं खोरं पण आहे, प्रचंड लोकसंख्या असलेला भाग पण आहे. आणि नॉर्थ इंडिया म्हटल्यानंतर साधारणपणे आपल्या डोक्यामध्ये हेच येतं. आता मध्य प्रदेशचा एक तुकडा पाडून छत्तीसगड करण्यात आलेला आहे, बिहारचा एक तुकडा पाडून झारखंड तयार करण्यात आलं आहे, उत्तर प्रदेशचा एक तुकडा पाडून उत्तराखंड तयार करण्यात आलेला आहे, राजस्थानचे आणखीन तुकडे करावेत अशी मागणी आहे, उत्तर प्रदेशचे आणखीन तुकडे करावेत अशी मागणी आहे. तर ते आज ना उद्या केव्हा तरी होईल. पण ह्या भागामध्ये मुख्यतः हिंदी बोलली जाते. त्याच्यानंतर मग नेपाळी तुम्हाला वरच्या बाजूला इथे दिसतं. तर सिक्कीम किंवा हा पश्चिम बंगालचा भाग आहे आणि बिहारचा काही भाग, या भागामध्ये नेपाळी बोलणारे काही लोक दिसतील. हा अरुणाचल प्रदेश, तिथे निस्सी लँग्वेज आहे. ह्या नागालँड, तिथे आओ किंवा नागामीज ह्या लँग्वेजेस आहेत. मणिपुरी, मणिपूरमध्ये मिझो लँग्वेज. त्रिपुरामध्ये पुन्हा आणखीन वेगवेगळ्या लँग्वेजेस आहेत. हे मेघालय आहे, त्याच्यामध्ये खासी, आणि इथे आसामीज. बाकीचे सगळे स्पष्ट आहेत. फक्त भिल्ली, हे पण भिल्ल भाषा ही पण बऱ्यापैकी इथे बोलली जाते, आदिवासींची भाषा आहे. कोकणी, कन्नड, तमिळ, मल्याळम. मल्याळम म्हणजे केरळ, तमिळ तमिळनाडू, कन्नड कर्नाटक. बऱ्याच जणांना हे जुळवता येत नाही. दक्षिणेकडच्या सगळ्या भाषा एकच असं लोक मानतात, तसं नाही आहे. कन्नड, तेलुगू, तमिळ आणि मल्याळम अशा वेगवेगळ्या भाषा आहेत. आता तेलुगू भाषिक 2 राज्य पुन्हा तुम्हाला झालेली दिसतील. एक आंध्र प्रदेश आणि दुसरं तेलंगणा. त्या दोन्हीमध्ये तेलुगूच भाषा बोलली जाते. त्याचंच उदाहरण बघून महाराष्ट्रामध्ये लोक आता असं म्हणतात की मराठी भाषिकांची 2 राज्य असली तर काय हरकत आहे, विदर्भ वेगळा झाला तर काय हरकत आहे. गुजरात, गुजराती, पंजाब, पंजाबी. तर असे साधारणपणे भारतातल्या हे भाषांचं वाटप आहे. असं म्हटलं जातं की दर 10 मैलांवर भाषा बदलते. अगदी महाराष्ट्रात सुद्धा हे लागू आहे तत्व. एकूण 22 भाषा, 13 लिपी, 720 बोली भाषा, त्याला डायलेक्ट्स म्हणतात. म्हणजे ज्याचं व्याकरण नाही आहे, जे लिहिलं जात नाही, त्याला बोलीभाषा असं म्हणतात. सहसा आदिवासी बोलतात त्या बोलीभाषा असतात. 42 कोटीच्या आसपास हिंदी भाषिक लोक आहेत. मराठीची बोलीभाषा अहिराणी किंवा मालवणी या सगळ्या काय झाल्या, मराठीच्या बोलीभाषा. इंग्रजी मात्र सर्वत्र चालते. नागालँड हा असा प्रदेश आहे की जिथे त्यांची प्रादेशिक भाषा म्हणून त्यांनी इंग्रजीला मान्यता दिलेली आहे. या सगळा जो भाग आहे ईशान्येकडचा, 16व्या शतकापासून तिथे मिशनरीज आले आणि मग त्यांनी त्या आदिवासींची सेवा केली. त्या आदिवासी कॉलराने मरत होते, मलेरियाने मरत होते, तर तिथे मिशनरीज गेले, त्यांनी त्यांची सेवा केली. अनेक मिशनऱ्यांचा त्याच्यामध्ये बळी गेला. मग त्याची फिकीर न करता त्यांनी काम केलं आणि नंतर मग हळूहळू धर्माचा प्रसार पण सुरू केला. मिशनऱ्यांचा उद्देशच तो असतो. त्याच्यामुळे तुम्हाला दिसेल की नॉर्थ ईस्टमध्ये बऱ्यापैकी ख्रिश्चन लोकांची संख्या आहे आणि ते त्यांच्या भाषा बोलतात, पण त्याच्याबरोबर इंग्रजी पण बोलतात. नागालँडमध्ये इंग्रजीला सरकारी मान्यता, म्हणजे अधिकृत भाषा म्हणून, राज्याची भाषा म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे. तर प्रत्येक राज्याची तशी कार्यालयीन भाषा म्हणजे ऑफिशियल लँग्वेज वेगळी अशी आहे. महाराष्ट्राची उदाहरणार्थ मराठी. तर 121 आणि 122 कलम जे आहे त्याच्यामध्ये संसद आणि न्यायालय यांचा संबंध स्पष्ट केलेला आहे. म्हणजे संसदेत जे काही कामकाज चालतं
त्याच्या संबंधी न्यायालयांमध्ये कुठलाही खटला भरता येणार नाही त्या प्रोसिजर संबंधाने. तिथे जर कोणी कोणाला काही बोललंय, कोणावर काही आरोप केलाय, तर तो संदर्भ घेऊन तुम्हाला न्यायालयात खटला नाही भरता येणार. किंवा तिसऱ्या तिराहित माणसाला, जो संसद सदस्य नाहीये, संसद सदस्यांवर किंवा संसदेवर किंवा सरकारवर कुठलाही खटला संसदेच्या प्रोसिडिंग्सबद्दल नाही भरता येणार. तसंच न्यायालयांच्या बद्दल संसदेला चर्चा नाही करता येणार. न्यायाधीशांच्या बद्दल चर्चा करता येणार नाही, फक्त एका वेळेला करता येते जर न्यायाधीशांना काढून टाकण्यासाठी विधेयक मांडलेलं आहे, बिल मांडलेलं आहे, आणि न्यायाधीशांना काढून टाकण्याचं विधेयक संसदेतच मांडता येतं. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, मुख्य न्यायाधीश यांना काढून टाकण्याच्या बिलावर चर्चा चालू आहे, तेव्हाच तुम्हाला न्यायाधीश किंवा न्यायालयाबद्दल चर्चा करता येते. तर असं दोन्ही संस्थांना प्रोटेक्ट केलेलं आहे. संसद साधारणपणे असं म्हणतात की आम जनतेचं प्रतिनिधित्व करते, गरिबांचं प्रतिनिधित्व करते, आणि न्यायालय श्रीमंतांचं प्रतिनिधित्व करतात. म्हणजे न्यायालय श्रीमंतांचं करतात असं नसतं, पण न्यायालयामध्ये पोस्टमॉर्टम एक्झामिनेशन होते, म्हणजे एखादी घटना घडून गेल्यानंतर त्याची चर्चा तिथे होते, आणि समजा कोणी अर्ज केला तरच न्यायालय त्याची दखल घेतं, एरवी काही दखल ते घेत नाहीत. त्याच्यामुळे तिथे अर्ज करणाऱ्यांची संख्या किंवा अर्ज करणारे कोण आहेत, असं म्हणतात की कोर्टानी, म्हणजे शहाण्यांनी कोर्टाची पायरी चढू नये. कारण कोर्टामध्ये विलंब लागतो, कोर्टामध्ये पैसा खूप लागतो, कटकटी खूप होतात. तुम्ही आपापसात प्रश्न मिटवले तर ते लगेच मिटू शकतात, आणि त्याचा आयुष्यभर तुम्हाला बेनिफिट पण एखाद्या गोष्टीचा घेता येतो. कोर्टामध्ये असं होतं की देर है लेकिन अंधेर नाही असं म्हणतात, पण अंधेर नाही म्हणजे मग किती वेळ लागेल ते नाही सांगता येत. बऱ्याच वेळेला कोर्टात खटले पडून राहतात, लोकांचं आयुष्य संपतं, त्यांची पुढची पिढी येते, त्या पुढच्या पिढीला त्याच्यामध्ये फारसा काही रस नसतो, अशी अवस्था बऱ्याच वेळेला होते. आणि कोर्टात जाणं हे खर्चिक आहे, म्हणून आपण असं म्हणतो की कोर्ट साधारणपणे श्रीमंतांचं प्रतिनिधित्व करतात आणि संसद आम जनतेचं प्रतिनिधित्व करते. तर संसद आणि न्यायालय एकमेकांच्या विरोधात कारवाई सहसा करू शकत नाही. पण संसद आणि न्यायालय यांच्यामध्ये संघर्ष झालेले आहेत, आणि ते संघर्ष इंटरेस्टिंग पण आहेत. तर ते सुद्धा आपण एका स्वतंत्र लेक्चरमध्ये बघूया. राईट टू प्रॉपर्टीच्या संदर्भामध्ये संसद आणि न्यायालय यांच्यामध्ये खूप मोठा संघर्ष झालेला दिसून येतो. डी बसू यांचं जे पुस्तक आहे, त्या पुस्तकामध्ये याचं सविस्तर विवेचन केलेलं आहे. आणि 123 कलम, शेवटचं कलम, संसदेसंबंधाने अध्यादेश जारी करण्याचा राष्ट्रपतींचा अधिकार, याची पण चर्चा आपण आधी केलेली आहे. की संसदेचं अधिवेशन जेव्हा चालू नसतं त्यावेळेला जर एखाद्या महत्त्वाच्या बाबीबद्दल काही कायदे करण्याची गरज निर्माण झाली तर राष्ट्रपती अध्यादेश जारी करू शकतात. आत्ताच एक बातमी मी वाचली. डेरेक ओब्रायन नावाचे ग्रस्त आहेत. आता हे डेरेक ओब्रायन, मी तुम्हाला दुसरी एक नोट दाखवतो, त्याच्यामध्ये त्यांचा फोटो पण घेतला आहे. डेरेक ओब्रायन हे आता खासदार आहेत. तृणमूल काँग्रेसचे खासदार म्हणून ते लोकसभेमध्ये आलेले आहेत. पण ते आधी क्विज घ्यायचे. म्हणजे मी कॉलेजमध्ये असताना मला आठवतं की त्यांचं क्विज खूप पॉप्युलर होतं. तर त्यांनी एक आर्टिकल लिहिलेलं होतं, आणि त्याच्यात त्यांनी असं म्हटलं आहे की 1900 मार्च 2020 पासून सप्टेंबर 2020 पर्यंत 11 अध्यादेश जारी करण्यात आले आहेत. त्यांनी एक वेगळा लेखच लिहिला आहे. त्या लेखामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे, ऑर्डिनन्स राज, द ऑर्डिनन्स राज ऑफ भारतीय जनता पार्टी. म्हणजे आपण जे लेखात आहे तेच दाखवतोय. तर मार्चपासून सप्टेंबरपर्यंत
एवढ्या छोट्या काळामध्ये म्हणजे मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर 7 महिन्यांमध्ये 11 अध्यादेश जारी करण्यात आले. 1950 पासून 2014 पर्यंत 679 अध्यादेश जारी करण्यात आले होते. आता हे सरकारी डॉक्युमेंटच आहे. म्हणजे हे डॉक्युमेंट पण तुम्ही बघू शकता. ह्याची पण लिंक या प्रेझेंटेशन बरोबर तुम्हाला मी पाठवतो. ही जी नोट आहे त्याच्यामध्ये ती लिंक मिळेल तुम्हाला. तर डिटेल्स सगळे 1950 ते 1914 पर्यंतच्या अध्यादेशांचे याच्यामध्ये तुम्हाला दिसतील. तर इथे आपली संसदेची चर्चा पूर्ण होते.